जय शिवराय मित्रांनो, आता थंडी किती पडायला लागली ते कोणाला सांगायची गरजच नाही। तसंच थंडीमध्ये गारठून आमच्या घरात एक चिमणी आली होती। मम्मी इथे रोज सारखा चपात्या करत होती, तिथेच बाजूला चिमणी उड्या मारत होती। चिमणी म्हणजे एक नॉर्मल सर्वीकडे दिसणारा पक्षी आहे। आज अचानक कसं घरात आली माहित नाही। इथे गाव ठिकाणी चिमण्यांचा चिवचिवाट रोजचाच ऐकायला भेटतो, पण आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होते, त्याचा परिणाम चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होते। शहरात जे मोबाईल टावर असतात त्यांच्या रेडिएशन मुळे यांना त्रास होतो। प्रदूषित हवा, दूषित पाणी याच्यामुळे हा छोटासा जीव कधी ना कधी गायब सुद्धा होईल। आता आरामात चिमणी इथे बिस्किट खात बसली होती। इथे पप्पा चिमणीसाठी बसायला बॉक्सचा घरटा बनवत होते। आता चिमणी तर गेली उडून, पण नंतर आली तर बसेल यामध्ये, नाहीतर दुसरे पक्षी बसतील। नंतर मग रिक्षा जवळ आलो आणि मी जिथे स्टँडला रिक्षा लावतो तिथे ही अशी पक्षी रिक्षाची वाट लावून टाकतात। रोज अशीच वाट लावून ठेवतात पक्षी, पण आता काय करणार। रिक्षात तसं पण किलोभर माती होती, जास्त मेहनत नाही करायची, अशी हवा मारून घ्यायची, मग पुसून घेतलं तर मग झालं। मग आलो स्टँडला, थोड्या वेळाने आपल्या गाड्या हल्ल्या, गाडीच पुढे घेत होतो तर ही अशी मेंढरांची लाईन लागली। नेमका तेव्हाच आपल्या गाडीत भाडा पण बसला। आता जिथे भाडा घेऊन जायचं होतं नेमका तिथेच मला ही मेंढर पण भेटली। आता काय हॉर्न मारून हे बाजूला होणार तर नाही, आणि रोजचं काय आपल्या रस्त्याला पण नसतं, कधी वर्षातून एकदा येतील ते, मग काय आपला हळूहळू त्यांच्या मागून जात होतो।